मुस्लिम बौद्ध समाजात मोदींची भीती होती. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं वक्तव्य, आमचाही पराभव झाला, आम्ही काही बोललो का? भरत गोगावलेंचा भाजपवर निशाणा. बारामतीचा निकाल आश्चर्यचकित करणारा. बारामतीत मीच कमी पडलो म्हणून आमचा पराभव. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, बारामतीत महागात पडलं. अजित पवारांचं वक्तव्य, चुटकी वाजवत शरद पवारांचा पराभव करायचा आहे. हे वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती. तर सर्व आमदार आमच्या सोबत. अजित पवारांची प्रतिक्रिया. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढलेला आहे. शरद पवार गटातील इन्कमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीसांनी काही लोक पोसून ठेवलेत. भाजपच्या प्रवीण पोटेंचं वक्तव्य, भाजप आमदार प्रवीण पोटेंचा रोख नेमका कोणाकडे? सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी सोनिया गांधींची भेट. मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा. अपक्षला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती. साताऱ्यात भाजप कॉपी करून पास. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शेअर बाजारात सर्वात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप. मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा. शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी. एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांचीही चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींचे आरोप भाजपने फेटाळले. शेअर बाजारात चढ उतार होत असतात. जास्त किमतीत शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला. पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून दाखल. सोलापूर हिंगोलीत मुसळधार पाऊस.